राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की आज आपण चिंटू शेट आणि आपण चाललेलो अनिकेत शेटला नाही. आता तुम्ही म्हणसाल कुठं, तर कुठं नाही, आपण चाललेलो डायरेक्ट पिंपरी चिंचवडला. आता काय तर गाडी तिकडं जाऊन कटाळल्याला नको म्हणला, आता मला माघार यायचं आहे. कारण की गाड्याचा विषय तिथं खोल झालता. मस्त तिकडे कामाला होता, जाऊन येऊन लावून पडत होतं इकडून बेकरायवरनं. पण नाही म्हणला गाडी मला तिकडं कर म्हणाच. चालतंय म्हणलं, आलो न्यायला मटेरियल तुझं. काढलं तिकीट, निघालो डायरेक्ट. मग आपण डायरेक्ट आलो इकडं आता पिंपरीकडं. तरलं इकडं पिंपरी चौकातच. तिथनं परत गाडी बदलायची ती, कारण शेट लय आत राहते तो, जवळ राहत नव्हतं. खतरनाक जागेवर राहत होतं ना, तुम्हाला जाऊन दाखवतो जरा नंतर बघा तुम्हीच. आता सांगण्यात मजा नाही, बघितल्यावर कळेल तुम्हाला. तिथनं आपली पिंपरे गावची गाडी पकडली डायरेक्ट आणि गेलो डायरेक्ट ओकेमध्ये पिंपरे गावमध्ये. डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला उतारलो. मग काय विषय खोल करून टाकला. हे बघा पिंपरीचं मार्केट आहे. आता मार्केट थोडं मागे गेलं तर ज्वेलर्सची दुकान चालू झाली, पण मार्केटचा काय सीन गावला नाही. पण इथं मार्केट आहे बघा पूर्ण. काय नको ना असं नसेल ते तुम्हाला इथं भेटून जातं स्वारगेटगत. विषय खोल आहे सगळा. हे चौकात आपण उतरलो बघा इथं. तेवढ्यात नुकताच पाऊस चालू झाला. आता काय म्हणलं तुला एकदम निघत नाही. चालतंय म्हणलं, चला चिंटू शेटला म्हणलं आपण जाऊन चहा पिऊ म्हणलं. ओके म्हणजे असं बाहेर पाऊस पडत होता ना, आता गरम गरम चहा पित होतो. काय चिंटू शेट काय निरीक्षण करत होतो बाहेर, ते कळलं नाही लवकर. जाऊ द्या म्हणलं, चहा पिऊन घ्या म्हणलं पड दिसणं. ओके मग असं चहा बी पिऊन घेतला. भिजत तसं डायरेक्ट आपलं गेलो अनिकेत शेटकडं. मग काय शेट म्हणला तुम्ही इकडून फिरून आला तिकडून फिरून आला. आलो ना म्हणलं, ती बघ पहिलं. चालतंय म्हणलं. मग तिथनं फायनली मग आपण निघालो. त्यात निघाल्या मागच्या साईडला मंदिर. अगं काय खतरनाक मंदिर होतं. विषयच खोल करून टाकलेला. असलं खतरनाक ना, तुम्ही तर एकदा जाऊन नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना, त्या चौकातच एक्झॅक्ट मंदिर आहे बघा. हे काळभैरवनाथाचं अप्रतिम नजारा आहे बघा. डोळ्याचं पारणंच फिटल असा नजारा आहे. आत काय गेलो नाही, कारण की पाऊस लय येत होता. उशीर पण झाला, आपल्याला आवरून पड दिसणं माघारी जायचं होतं. माघारी जाणं तर काय लवकर होणारच नव्हतं, कारण पावसानं अशी तडाखा दिलता आहे की तासभर थांबतच नव्हता. हे बघा आपल्या अनिकेत शेट कुठं राहत होतं. म्हशीला रामराम करून गेलो वर डायरेक्ट. पायऱ्या चढत आता पायऱ्या अशा खतरनाक होत्या की वर दोनदा टाकलो मी. काय आता विषयच खोल करून टाकलेलं. शेटनं म्हणला तुम्ही असल्या जागेवर राहताय की आता काय म्हणा बोलावं तुम्हाला. त्यात पुढं जाऊन बघतोय तर काय डॉगेश बाय निवांतपणे कोंडून बसलेलं पावसा पाण्याचं. आता आपलं कसं बघतात आहे. हां विषयच खोल. तिथनं मग आता म्हणलं शेटची रूम दाखवावं तुम्हाला. बघा एकदा कशी रूम आहे खतरनाकमध्ये एकदम. आणि आपलं हे होतं चिंटू शेट तर काय म्हणलं आता खतरनाक जागेवर राहतोय. हसायच लागला पाहिला त्याकडं बघून. बघा काय बोलायचं होता. चालतंय म्हणलं आता घ्या पड दिसणं आवरून आपलं निघावं म्हणलं. त्यात अनिकेत शेटला म्हणलं तुम्ही गेलता का मंदिरात, तर नाही म्हणलं. आता म्हणलं आता तुला काय बोलावं, राहतोय मंदिराच्या बॅक साईडला तरी पण एकदा मंदिरात नाही. म्हणजे आता ह्याच्या पुढं डोकं आपटायची बारी आली ते. जाऊ दे म्हणलं, आता तुझ्यापुढं डोकं आपटण्यापेक्षा पड दिसणं माघार निघावं म्हणलं, कारण की उशीर होत चाललेला. घेतला बोऱ्या बिस्तारा गुंडळून, प्रत्येकाने एक बॅग घेतलेली. माकडांना दोघांना चांगल्या पाटणलेल्या बॅगा घेतल्या सॅगानं. आमच्या हातात दिलं तर बघा सुटकेस. कसं तर काय बोलायचं ह्यांना, विषयच खोल करून टाकलेला ह्यांना. चिंटू शेट म्हणला तर तू नुसतं आम्हालाच घेतोय, मी तुला घेतो म्हणला वाज, तू पुढं चाल म्हणला. चालतंय म्हणलं बाबा, तुझी इच्छा मी पूर्ण करतो म्हणलं. घे म्हणलं कर चालू म्हणलं तुझं ब्लॉगिंग. काय मग ओकेमध्ये असं निघालो. पावसानं काय अगोदर तडाखा दिलता चांगलाच, म्हणून नशीब थांबला लवकर. फायनली आपण डायरेक्ट आलो इकडं चौकात, त्या मगाशी उतरलेल्या पिंपरे गावच्या. तिथनं PMT पकडून डायरेक्ट आलो मेन पिंपरी चिंचवड चौकात डायरेक्ट. कसं आहे ओकेमध्ये कसं काय बघा तिथला विषय हार्ड करून टाकला आहे पिंपरीवाल्यांना. स्वच्छता म्हणलं तर खतरनाक. हे आपल्या इकडं बघा आलं तर तुम्हाला काय आता बोलायचं, तर बोलण्यापेक्षा डायरेक्ट आता तुम्हाला कधीतरी दाखवेलच. बोलून काय फायदा नाही. तिथनं फायनली आपण आलो PMT स्टॉपला. तिथनं पकडली PMT लगेच रिटर्नची, कारण की उशीर तर होत आलतालंय. त्यामुळं म्हणलं आता PMT पकडून निघावं पड दिसणं. फायनली मग काय PMT पकडली आणि निघालो माघारी. गर्दी तर अशी खतरनाक होती की विषयच खोल करून टाकलेलं गर्दीनं. उभं राहून अक्षरशः आलो आहे पिंपरीहून बेकरायपर्यंत. आल्या 1-2 वडापाव दानकावलं आणि दिवसाचा आपल्या इथं शेवट केला. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.